निश्चितपणाने वाढलाय। आमचे नेते बंटी साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये जे काही वातावरण होते, आता आजऱ्याचा सुद्धा निकाल तुम्ही बघितला, एक नवखी आघाडी तिथे तयार होऊन या सगळ्या मातब्बर लोकांना तिथे फाईट दिलेली आहे। तिथे आमच्या 6 सीटात ते निवडून आले। चंदगडमध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीने यश मिळालं। निश्चितपणानं यश हे सगळ्यांचं संयुक्तिक यश आहे, पण तरी सुद्धा आज आम्ही ज्या पद्धतीने आमचा परफॉर्मन्स राहिला त्या पद्धतीनं आमच्या नेत्यावरती तालुक्यातल्या जनतेचा, सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे आणि त्या माध्यमातून आमची पुढची जी रणनीती असणार आहे हीच असणार आहे। जसं निश्चितपणानं आम्हाला एक खंत वाटते की या वेळेला आम्हाला चंदगड नगर पंचायतीमध्ये थोडंसं दुय्यम स्थान मिळालं। शेवटी आम्ही आघाडीमध्ये गेलो। अगोदर त्यांच्या आघाड्या झाल्या, दोन्ही राष्ट्रवादीच्या अगोदर आघाडी झाली असताना नंतर आम्ही त्याच्यामध्ये गेलो। तरी सुद्धा ज्या पद्धतीनं आमची मागणी होती त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी मागे पुढे थोडं राहिलो, पण त्याच्यातून सुद्धा आम्ही चांगलं यश मिळवलं। की आमच्या नेत्यावरती असलेला जनतेचा विश्वास आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेली ही मेहनत आहे आणि राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वजण प्रामाणिकपणाने लागले आणि म्हणून आम्ही चंदगडचा विषय विचारात घेत असताना आम्ही ही एक टीम म्हणून घेतोय। जसं आता आमची मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये सुद्धा आम्ही पुढच्या भविष्यासाठी चंदगडच्या शहराच्या धोरणांसाठी आम्ही जे 17च्या 17 उमेदवार आमचे होते ते आमचे सर्व विजयी उमेदवार आहे असं गृहीत धरून आम्ही अख्खी इथे शहराच्या विकासासाठी अख्खी रणनीती आम्ही तयार करतोय की विकासामध्ये कुठेही बाधा येता कामा नये, पण चुकीचं काय होत असेल तर संघटितपणानं आम्ही त्याला विरोध करायचा अशा पद्धतीनं नियोजन आम्ही करतोय। सर्व नगरसेवकांना निवडून विजयी उमेदवारांना सर्व नगरसेवकांना आम्ही पक्षाच्या कार्यालयामध्ये बसून लोकांची कामं करावी याच्यासाठी आम्ही आदेश देतो। या पद्धतीनं सर्व व्यवस्थित शहराच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित वाटचाल होईल आणि पुढच्या टप्प्यामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समिती येत आहेत। निश्चित नेत्यांचे आदेश आम्हाला असणारच आहेत। आज राजश्री शाहू विकास आघाडी होती ही पहिला टप्पा म्हणून असं होतं की नगर पंचायत पर्यंतच विषय होता। आता वरिष्ठ निर्णय घेतील, आम्ही सर्वांनी एकत्र जायचं ठरवलेलं आहे, पण त्याच्यामध्ये मान सन्मान हा प्रत्येक गोष्ट आणि कॅलिबर असणारे सगळ्यांच्याकडे उमेदवार बघून त्या पद्धतीनं आपण धोरण ठरवून बंटी साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही वाटचाल करू। गोपाराव पाटील साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेच जण इथे चंदगडमध्ये आम्ही प्रमुख विक्रम साहेब आहेत, मी आहे, एम जे पाटील साहेब आहेत, आम्ही सर्वजण आणि आता विजयी उमेदवार आता आमची टीम आता चांगली आणखी मजबूत होत चाललेली आहे। ही सगळी टीम पुढे घेऊन जाऊन तालुक्याची एक भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये चांगली लढाई देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो।